डेमन्स कसे जन्मले गेले? डेमन्सचा मुख्य उद्देश सर्व जीव आणि देवांचे रक्षण करणे होता. या डेमन्सना रक्षण करण्यासाठी बोलावले गेले. 7वे सेज कश्यप यांची 13 स्त्रिया होत्या. महादेवाच्या आशीर्वादाने कश्यप यांची पत्नी अदितीने 12 आदित्यांना जन्म दिला, ज्यांना देव असे संबोधले गेले. तर दितीने 2 पुत्रांना जन्म दिला, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. त्यांना दितीच्या पुत्रामुळे डेमन्स असे संबोधित केले गेले. जेव्हा ब्रह्माजीने युनिव्हर्स निर्माण केले, त्यांनी सर्व जीव आणि मनुष्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी पाठवले. त्यांनी देवांना आकाशात राहण्यासाठी पाठवले आणि डेमन्सना पृथ्वीवरील जीव आणि देवांचे रक्षण करण्यासाठी पाठवले. त्यांनी त्यांना आकाश आणि पृथ्वीवर राहण्यासाठी पाठवले. पण त्यांच्या शक्तीच्या गर्वामुळे डेमन्सने देवांस आणि प्राण्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. या कारणास्तव डेमन्सचे वंशज दानव असे संबोधले गेले. सत्ययुगात देव आणि दानव वेगवेगळ्या जगात राहिले. त्रेतायुगात त्यांनी एकाच जगात राहायला सुरुवात केली, जसे की भगवान राम आणि रावण. मग काळ बदलला आणि द्वापर युगात दोन्ही एकाच कुटुंबात राहायला लागले, कौरव आणि पांडव. आता काल युगात, ज्यात तो आणि मी जगतो, देव आणि दानव एकाच शरीरात राहू लागले. जा आणि याबद्दलचे तुमचे मत टिप्पण्यामध्ये सांगा.